काय पैलवान तू पट्टाय हाय की तेच. काय कितीच बीबी आली तर खेतीबाडी समजा इसरला का काय? असं कसं इसरण? अरे घरात जरा एक काम आहे म्हणून थांबलोय. एवढं कसलं रे महत्वाचं काम आलं घरात? ते शाळेच्या पोरांची पेपर तपासणी सुरू आहे. दाताड काढायला काय झालंय? तू आणि पेपर तपासणार वय? मी कशाला तपासू? माझा ना शाळेचा 36 आकडा माहिती नव्हतं तुला? मग काय को थांबला रे घरात तू? अरे अंजलीबाई पेपर तपासायला त्यांना काय लागलं तर कोण बघणार? घरात काय माणसं नाहीत वय? नाही तर गोदक्काला सांगायचं उगाच पेपर तपासण्याच्या नावावर पावत्या फाडू नकोस. हा अंजलीबाईंचा स्वभाव माहिती नव्हतं तुला? त्या गोदक्काला काय बी काम सांगणार नाही. त्यांचा लई आदर करतात त्या. मग तेरे को सांगणार आहेत वय त्या? मग मी दोस्त आहे त्यांचा. अरे राणा तू दोस्त नाहीस त्यांचा, आता नवरायस नवरा. अरे 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 सोड. हे बघ मी त्यांचा नवरा बी आहे आणि दोस्त बी. अरे वय की वय वय. तू कशाला आलायस इकडे ते सांग. अरे सांगतो की सोड. अरे सोड की सांगतो. अरे 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 राणा तू येत नाहीस ते येत नाहीस शेतात. साहेबरावला तरी घेऊन जातो. संध्याकाळ आणून सोडतो त्याला, नाही तो बी शेताची वाट इसरायचा. ठीक आहे जा घेऊन. राणा एक बोलू? हे बघ महत्वाचं असेल तर बोल. उगा चेष्टा मस्करी करणार असेल तर कडाकडानं सोड. अरे नाही रे मर्दा, चेष्टा नाही, मनापासून वाटतंय ते बोलायचंय बघ. मग बोल की. राणा तू लय जगा वेगळाच गड्या. बायकोची लय काळजी करतोयस बघ. नाहीतर बायकोला नाही नाही त्या कारणासाठी मारणार असेल लय मर्द बघितल्यात मी, आणि मर्दानकी दाखवणारी. पण तू लय वेगळाच गड्या. अरे जो स्वतःच्या बायकोला मारतोय तो मरत नसतोय. बरकत बायकांना घरात किती कामं असतात माहित नाही तुला? दिवसभर काम करून त्यांचा जीव जातोय आणि आपण उगा त्यांच्यावर गाजवत बसतो. हे समजा चुकीचं आहे. हे राणा तू शिकलेला नसलास तरी बी तुझे विचार लय भारी आहेत बघ. असंच विचार समजा नवऱ्यांचं पाहिजेत बघ. लय भारी आहेस तू गड्या. बर जाऊ मी? जा ये शेतात. साहेबराव ये. ए राणा काय अरे सणात पाहुणा गुंड आहे की तू? म्हणजे? अरे म्हणजे वहिनी पेपर तपासायला लागल्यात. तू बी घरातच आहेस, लय टाइम आहे बघ तुझ्याकडे. मग अरे तू बी त्यातनं 4 अक्षर घे की शिकून हातासरशी. हा लई छान आहेस. तुला माहिती आहे ना व माझा आणि पुस्तकांचं आयुष्यात कधी जमणार नाही. अरे पुस्तक वाली संग जमलंय, पुस्तका संगत बी जमलच की. हा अरे जातो जातो. ये मिळाल तर शेतात येऊन जा, आपलं शेत आहे. नाहीतर बच्चील घर कोंबडाहून. अरे तुझ्या अरे जातो जातो. तुम्ही आधी तुम्ही खावा. हो अंगात ताकद असेल तर काम करता येईल. नाही नको, तुम्ही आधी खा, मी नंतर खाते. अहो आबांनी तुमची काळजी घ्यायला सांगितले मला. तुम्ही बसा. अहो बसा घ्या. अहो खरंच मी नंतर अहो, खा. घ्या. तुमच्या आईंना शब्द दिलाय मी की तुमची काळजी घेणार म्हणून. नाही म्हणू नका खावा. नाही पहिला तुम्ही खावा. अहो लईच मान अवघडलेली दिसते. नाही नाही,
थोडीशीच. थोडी कशी? हे असं खाली वाकून पेपर तपासायचं म्हणजे काय खायचं काम नाही. काहीतरी सोय केली पाहिजे. अहो नाही, आता आज आणि उद्याचाच प्रश्न आहे, होईल मॅनेज. पण असं कसं? परीक्षा काय थांबणार आहे तोय? उद्या नवी परीक्षा, मग त्याचे नवी पेपर, हे तर तपासावे लागणारच की. आताच पेपर बी कसं नीट तपासून व्हायला पाहिजे का नको? आत्ताचे पेपर मी अगदी व्यवस्थित तपासते, तुम्ही काही काळजी करू नका. मी काय म्हणतो, हे कोणत्या बी पोराला नापास करू नका सर. काय थोडं इकडं तिकडं झालं तर सांभाळून घ्या. नापास होण्याची फारच भीती दिसते तुम्हाला. मी बघतो काय सोय होते का. तुम्ही वाईचा आराम करा, ते लगेच पेपर तपासू नका. नाही नको, आपण पुढच्या परीक्षेला बघू, आत्ता उगाच त्रास नको. अहो नाश्ता. पोलीस वाल्या सायकल वाल्या बिरक लावल का, जाऊया डबल सीटर लांब 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 डबल शारा. आ आ काय पैलवान, आज इकडे येणार नव्हता ना व? अरे काय झालं पैलवान? अरे एवढं कसलं विचारतायसा? अरे ते परीक्षा आणि ते पेपर, तो मामलाच अवघड आहे बघ. अरे तू कशाला एवढं टेन्शन घेतलेस? ते पास नापाचं टेन्शन पोरं घेऊ द्यात की, तुला काय झालं एवढं? अरे त्याची काळजी नाही रे मला. पेपर तपासून तपासून अंजलीबाईंची मान लय अवघडली आहे. उठता बसता कळ येते त्यांच्या मानेत. मग आता रे आता काय तर सोय करतो असं सांगून घरातून तर निघालोय बाहेर, पण काय करायचं ते समजणं झाले. हा पोराचा लय ताप आहे बघ. काय राहणार, किती हाका मारले तुला? किवडा झालायस काय? आम्ही देवळासमोर खेळत होतो आणि तू आमच्या समोर न गेलास आणि लक्ष बी दिला नाहीस व्हय आमच्याकडं. या बघ, आता बी बोलणं झालंय आपल्या संग. काय झालं? ए तो काळजीत पडलाय, उगा त्याला ताप देऊ नका. आता कसलं काळजीत पडलाय? बहिणींची मान अवघडल्या, त्यामुळे आता पेपर तपासणी सगळी थांबल्या. तुम्ही सांगा बरं आता काय करायचं ते सांगा. राणादा, तू तालमीत कशी मान मोडतेस तशी मोड की मग. ए येडायस काय? राणादानं मान मोडलेली झेपल काय वहिनीसनी? आमच्या तात्याला आणलाय तसला मानाचा गोलपट्टा आणूया काय? ए येडायस काय? अशी मान सरळ समोर राहिल्यावर खाली पेपराला मार्क कसं देणार? दुसरं काहीतरी बघ. अरे तू लय शहाणा आहेस, तूच सांग की मग. हा राणादा, खाली बघून बघून मान दुखायला ना वहिनींची, मग त्यांना एक टेबल खुर्ची आणून दे, त्यांना नाही दुखणार बघ मान. त्यानं व्यवस्थित होईल काय मान? 100% राहणार. ए राणा, इथे एक टेबल आहे आणि वाड्यात एखादी खुर्ची मिळेलच की. अगं जातं दळण्यात कसला आलाय आराम. राहू दे, मी करते. अहो खरंच नको, मी करते, तुम्ही फक्त माझ्या बरोबर बसा. लई लई गुणाची माझी ग पोर, संसाराला तिच्या कष्टाचा ग जोर. लाडाची ग लेक माझी काम करते खंडीभर, काळ जात बसते तिच्या माया मनभर. नांद नांद गले की नांदून कर नाव, तुझ्या भोवताली वसतो मायेचा ग गाव. अरे वा,
गाणी बजावणी करत करत चाललंय की काम. गाणी नाही ओव्या म्हणतोय. तेच ते. जाऊ बाई, राहू द्या, जमत नसेल तर आम्ही करतो. कोणाला काय काम सांगायचं हे गोदाकांना कळतच नाही बघा. राहू द्या, द्या इकडं. ताईसाहेब तुमचा हात मुरगाळलाय ना मग. वय ते बी हायच म्हणा. चंद एक काम कर, तू वर जात जा. म्या मला कसं जमल? गिळाय जमतंय काय? अगं बाई, जाऊ बाईसने जमत नाही तेव्हा तू कर जा. नाही नको, मला जमतंय. अहो तसं नव. अहो नाही, तुमचं पेपर तपासणीचं काम बी हाय नव. नाही नंतर ना मा म्हणजे आमसनीच वरडत्याल. त्यांना मी सांगते, एखादं काम मी हातात घेतलं की ते पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही. आमचं बी तसंच आहे बघा. एकदा एक काम हातात घेतलं की ते पुरं झाल्याशिवाय जीवाला चैन नाही पडत आमच्या. अहो ताईसाहेब, तुम्ही कोणचं काम हातात घेतल्या? तुमचा हात विरगळलाय ना मग. मुरगळलाय. हा नाही म्हणजे तरी मी सांगत असते, जे काम आपल्याला झेपत नाही ते काम करू नका सा. पण तुम्ही तर काय ऐकतच नाही. म्हणजे तुमचा हात मुरगाळलाय ना हो, म्हणून म्हणलं. यांना काय झालं अचानक? त्या अशाच लहरी आहेत. तू नका लक्ष देऊस तिकडं. चल. नांद नांद ग पोरी, नांदून कर नाव. हा ना. हा सावकाश येऊ द्या. या राणा भाऊजी, तुम्ही ठेवा. अरे वा, काय नवी खरेदी काय? वय हे पेपर तपासताना वाकून वाकून अंजलीबाईंची मान लय अवघडले म्हणून. आमचे बी हिशेब करताना वाकून वाकून मान पारा अवघडल्या बघा. आणि आता तर मान आणि पाठ दोन्ही बी पार कामातनं गेलाय. अहो ताईसाहेब, आता पाठकड बी दुखायला लागले वय. अहो तुमची दुखणी थांबच ना बघा. तू जरा तोंड मिटून गप बसती काय? वहिनी, हा अहो असं असेल तर ते टेबल तुम्ही घ्या, मी अंजलीबाईंनी दुसरं आणतो. नाही ना ग, तुम्ही तुमच्या बायकोसाठी आणल्या नव. राहू दे त्यांच्यासाठीच. आमचं काय, आमच्यासाठी नवीन आणा. हा हे बी चालते. हा वहिनी तुम्ही जावा आणि आराम करा आता. वय, तुम्ही बी तुमच्या बायकोची काळजी घ्या. हा आता बी नग नग म्हणत असताना जात्यावर दळत बसल्यात बघा. आम्ही केली त्यासनी थोडी मदत, पण आमचं डोसकं लय धरलंय म्हणून आम्ही वर चाललोय आराम करायला. आता डोस कमी कसं काय? तू वर चल, तुला नीट सांगतो. ऐक आलो, जरा आराम करतो. हा एक समद आम्हासनीच बघावं लागतंय बघ चंदे. पेपर सोडून कुठे गेला अंजलीबाई? कामात असणार नेहमीसारखं. वाऱ्यानं काम तमाम केले दिसते समज. आता ते यायच्या आत नीट करून ठेवलं पाहिजे समज. चल राणा, लाग कामाला.
हे तपासलेले आणि हे न तपासलेले. अरे ओळख झाला की मी समदो पेपर एक साथच ठेवलं. आता कसं ओळखायचं? सकाळीच अंजलीबाईंनी सांगितलं होतं, लाल चेहरा म्हणजे तपासलेलं पेपर. तसंच करतो. अरे वा, मस्तच की. अहो मान उघडलेली असताना कशाला बसायचं जात्यावर? अहो घरातली कामं कशी सोडणार? पण आबांनीच सांगितलंय पेपर तपासून होईपतोवर काय बी काम करायचं नाही म्हणून. हो, पण गोदाक्कांना असं जात्यावर दयाला बसवणं चुकीचं आहे आणि आता त्यांना झेपतही नाही. हा हे बी खरंय म्हणा. तुम्ही चांगलंच केलं. पण तुम्ही समजा दळप एकट्यानेच दळलं काय? हो, ते लग्नाआधी तुम्ही एकदा आला होतात ना तेव्हा जात्यावर बसला होता. हो, पण त्यावेळेपेक्षा आता मला जास्त चांगलं दयाला जमलं आणि गोदाक्कांच्या ओवींनी तर जास्त बळ आलं. होय काय? मी बघायला पाहिजे होतं. आता पुढच्या वेळी. हो तुम्ही बसा. का? बसा तुम्ही. अहो बसा तर. हो पुढे बघा की. काय कुस्ती करताना आम्हाला मुरगळलं पिरगळलं तर आम्ही बाम लावतो. आता बघा मानाला कसा आराम पडतो. ते वस्तादांनी आम्हाला मालिश करायला शिकवलंय. होय. हो बाम लागलाय हाताला. मालिशमुळे आराम पडेलच, पण त्यापेक्षा जास्त आराम तुमच्या या प्रेमाने मिळेल. तुमची अशीच साथ असेल तर अजून काम करायचं बळ मिळेल मला. असं असेल तर आयुष्यभर मी तुमची साथ देतच राहील.